मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. रेखाबाई लय जोरात आहे बाबा. चला आपल्याला म्हाताऱ्याला पुन्हा एकदा आग लावायला जायचंय. रॅम्बो, मी तुझ्या पाया पडते, पण त्या म्हाताऱ्याकडे नको बाबा. त्या म्हाताऱ्याने माझी वाट लावली. अरे घरी आलेले मी 2 जग पाणी पिली तरी माझी ताण भागली नाही. हो रेखाबाई, पैसा कमवायचा म्हणल्यावर थोडं सहन बी करावं लागतंय. चला चला कुठं. अय रॅम्बो, तुला एकदा सांगितलं कळतं का नाही? चल नाही बसू पाच तशीच. मग त्याचे क्यू करावं ते जीव घेते. अय सूर्या, जरा पागल फिगलच कर तू. उठ, चल घरी संध्याकाळचं जेवण करायला. मी काय डबा फिबा नाही, मोकळा नाही. काका मला काय भूकच नाही बघ. जातो भूक नाही तर घाल बरं तुझी तशीच आहे. येनवाय फिनवाय मी नाही बरं मोकळा. अरे तसं नाही रे काका, मला लयच पूजेची आठवण यायला लागली बघ. चल ना का त्याला घेऊन ये. अरे तुझी काय कवटी फ्युटी फेलाय करत दलिंद्रिया. तुला 100 वेळेस सांगितलंय त्या पुरीचा डोक्यातून नाद काढून टाक म्हणून. हा, अरे तिची आई घाला गेली दुसरीकडते. नाही ला का काका, मी नाही पूजाला विसरू शकत. सारखी आठवण यायला लागली रे मला तिची. घाल तुझी आई तशीच मग खडा खडानी. लय तुला आठवण येते तर घालतो ना. आता तुझं रोज बघायला लागलं रुपये आल्यापासून. माझी काय तुला किवदा येणार आहे? एवढा कसा आहेसला का? स्वतःच्या बोरचा उपसा व्हायला लागला की दुसऱ्याची कशी काय नाही जाणार. अरे त्या बायकोचं टकोऱ्यातून खोळ काढून टाक तुझी आई घाल. हा, म्हणजे तुझं दुसरं बी एखादं नियोजन लावून देतो ना का. मी खूळ बिळ नसतो डोक्यातून काढीत. हा, मग तू आता एक काम कर, एवढा मोठा दगड गळ्यात बांध आणि टाक खिरीत उडी. म्हणजे तुझा बोका जरा थंड पडन कडू. तुला तेवढंच जमतंय, मला मारूनच टाक. अरे असा कसा आहेसला का? एखादा म्हणतोय थोडाफार प्रयत्न करतो, आणतो तुझ्या बायकोला हुडकून. तसलं तर तुझ्या तोंडात नाही का वाचा फुटत. तुझी आणि तुझ्या बापाची. अरे बायाच्या माग पळायची आवलाद आहे, माझी नाही. तुझी कशी आई घालत तशी घाल. मी चालू, मला भूक लागली आता. आई घाले बाय आले की लगेच विसरत्यात. तुझी तर हीच आहे आता. आता एक काम करतो, माझ्या भावाकडे जातो, अक्षयाकडे. तेवढाच आहे माझं काम करणारा. माझ्या बायकोला हुडकितोय आता ती. ए बाय, आपला कोट्यातला डबा घेऊन जाते का वरल्या शेतात गड्याला घेऊन येतो. हो बाबा, जाते ना. बाबा कुठे ठेवलाय डबा? डबा तिथे खिडकीत ठेवलेला. ठीक आहे. कामाचा गडी वाटत नाहीये. आईला लय दिवसातून पाखरू बघायला भेटलं भाऊ. दिसायला किती भारी हिरो सारखा. आईला काय भारी आहे. पण इथं दुसरं कोणी दिसत पण नाहीये.
हाच असेल बहुतेक. हे तर माझ्याकडेच यायला लागलंय. मालकाची पोरगी काय कोण भाऊ. हातात डबा दिसतोय. हे तर बाबांनी डब्बा दिलाय. बरं झालं बरं का. लय भूक लागली होती मला. हो ना. खाऊन घ्या मग मी जाते. पाहिलं पोरगी ह्याच्या आईची तलिंदर अवलाद ह्याच्या आई घालायला दमच निघत नाही. लगेच दुसरीचं नियोजन केलं बायको गेली की. 1 मिनिट. काय हा हे घ्या. ते मला कशाला फुल. ते आमच्या मालकाला सांगा ना एवढे झाले झेंडूचे फुलं. मग तोडायचे का नाही ते मग मला समजल ना. ठीक आहे जाते मी. हा काय झेंडूचं फुले. वा वा वा. हो गेली का. जाऊ दे आपल्याला काय करायचं. आई घालायला मी गोडच बोलतो कामापुरतं. माझी बायको येऊस तर. बैल कसं हिरवं गवत दिसल्यावर तुटून पडतो तसं हिच्यावर मी तुटून पडतो आता. आपलं काम नाहीये हे बैलाचं काम आहे. आपण डबा खाऊ नंतर हिच्यावर पडू तुटून. चला आलो रे आलो. लय भूक लागली बाबा. मस्त जेवण करून घेतो आता. बाई मला आज कळालं रानावधी काम करणारे मुलं सुद्धा कोणत्या हिरोपेक्षा कमी नाही. आई ग किती छान आहे. डब्याचा वास आहे का पोरीचा वास आहे काय माहित बुवा आता. मस्त जेवण करतो आता. किती क्यूट आहे. आई शपथ. वा 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 वा. पोरीनं भाजी बनवली का पोरीच्या आईनं बनवली काय माहित भाऊ. लयच भारी वास यायला लागलाय. अशी चूर्ण आणतो आता चपाती. हा याला ना आता बरोबर पटवते मी. आय घाल्या माझी काही चूक नाही बरं का. लगेच तिकडे ढुंगान फिरून बसलास. हा माय बायकोला चांगली 2-3 पोरं काढशील तू आणि वरून म्हणशील माही काय चूक नाही भार खावतोय. अरे आय घाल्या तुझ्या जिबेला काय हाडबीड आहे का नाही. तुला फाशीत देईन बघ या झाडाला. हा माय बायको संख्या झोका तू मला ती फाशी कायमच मारून टाक आहे की नाही. म्हणजे तू मोकळा माय बायकोवर कसा कसा उडायला भार खावतोय. आय घाल्या तू माझं डोकं नको बरं का हालू. अरे तुझी शपथ लागा माझी काही चूक नाही. हेच आपला दोस्त ना का. थोडा तरी विश्वास ठुजायला का माझ्यावर. विश्वास का. अरे दलिंदर तोंडाच्या तोवर विश्वास ठेवून तर आमची सगळे आई घातली आम्ही. वाटुळ झालं मा सगळं वाटुळ. अक्षया तुला खोटं सांगत नाही मला जगूच वाटत नाही बघ. आज ना कुठंतरी जाऊन मरतोच मी. घेतो फाशी बिशी. अरे कशाला जगतो भार खाऊ तू. घे ना फाशी जाय नाही एखाद्या कोल्डेरी जीव दी. हा जाय तोंडवर करून. आय घाले आता मी माझं खरंच काहीतरी करू मी. तुम्हाला लय कठीण आलाय. जातो तोंड वाचून कुठंतरी. सूर्य इकडे नंतर घे फाशी तू. इकडे कशाला बोलवलं मला. खाली बस खाली बस बस. तुला मरायचं ना नंतर मर. आधी 2 कास काय इकडे. हा नाहीतर भूत होऊन माय भूखंडी बसशील तू नंतर. धर पुढे. मला भूक लागली होती रे. खाऊ का 4-5 घास. बाहेर 4-5 घास काय आला अख्खं खाय ना पोटभर खाय. म्हणजे कसं वजनी लवकर फाशी बसन आहे की नाही. लगेच जाशील तोंडवर करून. धर खाय. धर इकडे ये. हात खाशील ना अक्षया तिकडे शर्टाला लागू राहिली भाजी माया. लाज वाटली पाहिजे.
थांब मी चालतो तुला आणि इकडं मला काय चारितो मला काय तुझ्यासारखं मरायचं काय अक्षय माझी आई मेल्यानंतर तूच मला जीव लावलास बघ आईसारखा अय भार खाऊ लय हवेत उडणारे नको डायलॉग मारू काय धरे अक्षय माझ्या मेलेल्या आईची शपथ रग माझी खरंच चूक नाही का वहिनीला मी खरंच काय नाही केलं माझ्या दिवसात वागा आई गेले हसू नको बर का ऐक ना अरे सुरजा एक वेळेस मी माझ्या बायकोवर विश्वास नाही ठेवायचो पण तो यावर ठेवणार हा अरे तो काळाचा तुकडा आहे माया मग आई गेल्या नाटक कशाला केली रे तू एक काम कर आधी भाकर खाऊन घे तुला सगळं सांगतो मी धर मला सांग आधी आई गेल्या काय झालंय ते अरे लय भारी प्लॅन केलाय मी धर तू खा आणि आज नवीन कुठला आयटम पटवलंय अरे खाऊन तरी घे ना तुला सगळं सांगतो मी धर थांब आई गेल्या मी चारतो तुला आधी तुला नाही सांगितलं असं घडलं का कधी बरं सांग बरं हा धर हा धर तू का म्हणजे आईला निकट ताप देतो माणसाला धर आज हे यंदा त्याच्या आयला शेतकऱ्याची चंगळ आहे हे मरणाच्या शेंगाला उगा गडची गड नुसतं तिच्या आयला पण काही म्हणा जरा एक फवारणी घ्यावाच लागते की नाहीतर का नाही आळ्या लय गोडा लावत्यान पुन्हा जाऊ दे आता एवढं केलंय म्हणल्यावर एक फवारणी काय घ्यायला काका बोला बोला सचिनराव काय नाही ते तुम्ही म्हणला नव्हता तोय गंगीसोबत सेटिंग लावून देतो आलतो काल दिवस मावळता पण तुम्ही काय दिसलाच नाहीत लय कटाळून गेलो बघा वाट बघून अर आयला मी विसरूनच गेलो की का अरे पण सच्या अरे दिवस मावळता लय माणसं असते तर गावात आणि तिच्या घरी बी कुणी ना कुणी असते त्यामुळे एक काम करू उद्या दुपारी तुझी लावतो सेटिंग मी हो जरा गावात माणसं बिनचं नसतात ना राताड्या बर बर येतो मग दुपारी जावा काय त्याच्या आयला गंगेत माझं जुनं का नाही आणि जर गंगेला म्हणलं मी सच्याला नादी लाव तर नाही काय घाली माझी चपला थोबाड पडायची ही हेव चाटळ कोंबडा झापाखालीच ठेवावा लागन नाहीतर हिथून तिथून माझी आईने जीवन ही कॉक कॉक करून काकाराव मला शिंडी लावतो काय तुला असा हुट लावतो का नाही तू पण बघतच राहशील चला आता गंगाबाईकडे जाऊन काहीतरी नियोजन करावं लागतंय इलाज नाही त्याशिवाय येईनच आता नुसता वास सुटला घामाने काम करून करू असा सुगंध आला पाहिजे ना असा असा मस्त असं कचक्यान मिठी मारली पाहिजे तिनं मला एकदा का मिठी मारली असं कचा कचा आवळीतो का वरच्या वर कार्यक्रमच झाला पाहिजे मा हा फक्त येऊ द्यावं तिला फक्त लवकरी ग राणी माझी नुसतं घामाचा वास सुटला असा वास आला पाहिजे सुगंध घमघमाट पूर्ण सोडलंच नाही पाहिजे 2 तास मला चांगलं चोळ मागून पुढून म्हणजे डोंगणाचा सुंदर वास येईन तुझ्या कधी आला भावा तू अरे थोडं उशीर यायचं ना राव मा कार्यक्रम तरी झाला असता बरं जाऊ दे बस बस खाली बस जाऊ दे बस खाली बस ए अक्षय आहे घाल्या अरे असला नाचका नाच दिर सोडून लग्न झालेला का तुझं काय घाल्या डुकरांनी जर डुकराला सांगितलं गटारात नाही लोळायचं तर कस काय जमन रे हा ए आई घाल्या तुला जशी आई घालायची तशी घाल गटारीत लोळ नाही तर त्या मुतारीत घाल तुझं तोंड त्याला तुला काय सांगितलेलं काय चांगलं कळतंय होय पण भावा माझे काम कर रे ए भावा तेरे लिए तो जान भी हाजीर आहे काय करायचं ते सांग फक्त अरे भावा माझ्या बायकोला हुडकायला मदत करणं लागा मला लयच पूजाची आठवण यायला लागली रे माझी काय गरज आहे आता तिच्या घरी जाईन येईन घेऊन तिला अरे अक्षया तिच्या घरी नाही रे ती आणि म्हाताऱ्याने सगळा तिचा तपास फाडला कुठंच मेळ लागाना झालंय अरे असं कळालंय पुन्हा सांगू तरी पळून गेली र मला नाही का वाटत माझी पूजा अशी करण म्हणून
तुला एक गोष्ट सांगतो, राग नको येऊ देऊ, पण तू बायको आहे ना फालतूच होती बरं का. 100% ती कोणा संग तरी पळून गेली असन. व्हायला अक्षा आता मी कसं करू रे? हे बघ भावा, गेलेल्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं. एक काम करू, तुझ्यासाठी ना एक दुसरी बघू आपण. नाही तर एक काम करू, आपली ती जुनी पद्धत आंटी उसात न्यायची ती चालू करू आपण. हाय घाल्या, मी सगळा तसला नासका धंदा दिलाय सोडून. अरे सूर्या, गाडीची सर्व्हिसिंग नाही केली ना तर इंजिन खराब होत असतं, चॉकअप वगैरे होत असतं कधी मध्ये, माहिती का? अरे आय घाल्या मग काय कुठे बी न्यायची काय गाडी सर्व्हिसिंग करायला? माहिनीच ना सगळी गाडीची. चांगल्या ठिकाणीच गाडी सर्व्हिसिंग करायची असते, म्हणजे गाडी बी टकाटक राहत असते. लय कुठे बी आय घालून नसतं मेळ जमत. ए सूर्या, अरे जगात काही चांगलं नाही राहिलं आता, माहितीये तुला. तू एक काम कर, महाराज वय आणि एखाद्या मठात जाऊन बस. हा आय घाल्या, तूच हो महाराज, हातभर केस वाढवून. दलिंद्र तुया सोन्यासारखी बायको पाठवली का अक्षा घरी, आणि तर दुसरीची वाट बघत बसला. काय आल्या वास घ्यायचा काय तिचा? हा, हातातलं सोडतोला का आणि पायथ्याच्या मागं पळायला लागला. गिन्यान गेलेला आहे का रे? अरे घरच्या टोपल्यातली भाकर कधी बी मोडता येते, कचा कचा चुरून हाणता येते रे. आय घाल्या, घरचं टोपलं रिकामा झाल्यावर बाहेर आय घालावं लागती. आय घाल्या, पुढचं नको रान हाणू, आधी घाल तुझी माय बायकोला घेऊन ये. नाही सूर्या, माझ्या लायकीचीच नाही माई बायको. अरे अक्षा, वहिनी खरंच रे लय चांगले आहेत. ऐक माझं, तिच्यासारखी पोरगी नाही राहू कुठंच भेटायची तुला. हे बघ सूर्या, आता तो आहे काय लपवायचं सांग बरं. ती आय घाली ना मला जवळ झोपणच देत नव्हती, सारखं बाजूला ढकलायची. तुझी गोड्याने हप्पलेली अवलाद आहे आय घाल्या. तुला बट्या लाज बीज आहे का नाही रे? जवळ झोपून देत नव्हती, 24 तास तिच्या बोकाडीच बसायचा. रात नव्हती कळत तुला, दिवस कळत नव्हता. सूर्य माणूस लग्न कशासाठी करतो मग सांग बरं? हा, स्वर्गात राहून जर स्वर्ग सुख भेटत नसल काय उपयोग आहे त्या स्वर्गाचा? म्हणून आमचे लय भांडणं व्हायची. आणि त्या दिवशी कशाला आय घातलीच मग माझ्यावर? संशय घेतला होय रे कुत्री? अरे सूर्या, तिला सोडायचंय ना, मी चान्स शोधित होतो. एवढी त्या दिवशी मोठी संधी भेटली, मी कस काय सोडीन बरं? अरे तुझी एवढी कशी नासकी अवलाद आहे रे? मी माझ्यापेक्षा तू नास काय आय घाल्या, नको तिथं तोंड मारित होता, माहित नाही का मला? तुझी आय घाल, तुला जशी घालायची तशी. ह्याला असं थोबाड फोडीन, मर तसा जळ. तुला चांगलं सांगितलेलं कळतंय का? आय घाल्या तुझ्या दातच पाडून आहे का बुकीत? अरे यार सूर्य, हरे जन्म एकदाच असतो, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. याची येडी हळद याची गेलं वाटतं येड भोकस. चला आपला आयटम यायचा टाइम झालाय आता, मस्त तोंड धुवून बसू आता. चला चला, कुठे घागर? त्याला डोक्याची तर पांढरी झाल्यातच झाल्या, त्या मायला आता मिशाची बी व्हायला लागल्यात बाबा. कसा काय मेळ बसायचा ते बसू जाणं कडे आता. ए दाद्या, म्हातारा व्हायचं तुझी जोर यायला लागलं काय? अरे मेरी प्यारी बहना, अरे एक दिन सब कुछ मातारा होने का है रे, फिर मैं काय को टेंशन घेऊ? वय रे बाबा, तू नाही टेन्शन घ्यायचा, पण आजकाल लय चारशात बघणं चालू आहे तुझं. क्या बात है? अरे मेरे को 10-15 माणसा में रोज उठक बैठक रहती रे मेरी. तू जरा चिकना तो दिखना मांगता है ना? हाँ वय रे बाबा, चांगलाच दिस, पण मला तर काहीतरी वेगळाच डाऊट येतो. अरे मेरी बहना, अरे तेरा भाई कितना अच्छा है और तू कुछ भी डोके में लाती है गान गान विचार. हाँ, पण भावाच्या काय वाईट खोडी माहिती असता ना बहिणीला, म्हणून वाईट विचार येत्या. ए मेरी बहना, पुरानी बातों को उकरून मत काढो. पट दिशनी डाबा भरो, मेरे को खेत में जाने का है. काम पड़ते हैं रान में, बहुत सारा ऐसा बिखर बिखर गया है काम. जा बाबा, ठेवलाय भरून. ओके ओके प्यारी बहना, तुम भी रटाउन खाने का, कौन से आएगा का टेंशन नहीं लेने का. जाता हूं फिर मैं. बोल रे सचिन, काय खबर आणली? अहो मॅडम, तुम्हाला आता कसं सांगू, ती काका झालं, ती सूर्य झालं, सूर्याचं म्हातारं झालं. अहो ती तिघा बी लय टाकून दिलेली नासकी अवलादीची आहेत बघा. ए सच्या, जे माहिती ते नको सांगू, दुसरं काहीतरी सांग. अहो साहेब, ती फक्त बाया उसात घेऊन जातात, त्यांना दुसरा काय नादच नाही बघा. मॅडम, सचिन म्हणतोय ती बरोबर आहे. त्या म्हाताऱ्याला ना लईच बायाचा नाद आहे बघा. त्या म्हाताऱ्याला नाद आहे म्हटल्यावर ना त्याच्या पोराला पण 100% असणार.
अहो मॅडम, ती तर लय टाकून दिलेली नासकी अवलाद आहे बघा. मॅडम, छकुल्याच्या खुनाचा जर तपास आपल्याला लवकर काढायचा असेल तर आपल्याला एक नवीन प्लॅन करावा लागेल. बोला बोला चाळक, कसला नवीन प्लॅन करायचा आहे आम्हाला पण कळू द्या. ए सच्या, तू निघ रे. येऊ का मॅडम? बोला चाळक, काय तुमच्या डोक्यात शिजते आम्हाला पण कळू द्या. मॅडम, मला वाटते त्या म्हाताऱ्याला आपण बाईच्या नादात अडकून टाकू. अहो चाळक, नेमकं काय अडकवायचं आहे मला काही समजलं नाही. अहो मॅडम, आपण लय पिसाळी कुत्रे जाळ्यात टाकून पकडलेत, पण ही जरा माजलेलं कुत्रे, ह्याला ना ह्याच्या पद्धतीने आपण पकडू. ह्याला बाईचा नाद आहे म्हटल्यावर आपलीच एखादी बाई लावू की का आम्हाला? बस बस चाळक, आत्ता माझ्या लक्षात आलंय तुम्हाला काय म्हणायचे ते. पण तुम्ही काहीच काळजी करू नका. त्या म्हाताऱ्याचा ऊस ना कोयत्यानी नाही तर या दांडानीच तोडते. तुम्ही फक्त बघत राहा. चला. आज कस काय यानं केलं? अशीच सहजच आले होते. तुमचं नाव विचारायचं होतं मला. नाव काय तुमचं? तसं नाव माझं अक्षय, पण सगळे मला अक्षय अक्षयच म्हणतात. तुम्ही मला अक्षय म्हणले तरी जमल. नाही, काळजी नका करू, मी अक्षय म्हणेल तुम्हाला. तुम्हाला खरं सांगू का, आजपर्यंत आहे ना मला कोणी भेटलंच नाही अक्षय म्हणणार. सगळे मला अक्षय अक्षयच म्हणतात. मी म्हणेल ना प्रेमाने, नका काळजी करू. बरं, मी कशी दिसते साडीमध्ये? हो, लय खतरनाक. सेम आहे ना, सेम माधुरी दीक्षित. हा, कुठं लग्नाला बिग्नाला चालल्या का? नाही हो, अशीच आले होते शेतामध्ये फोटो काढायला. बरं बरं, असं वय. काय हो, तुम्हाला जास्तच लग्न आवडतं काय? हो, मला वाटलं लग्नाला चालल्या काय. म्हणलं येताना तुम्हाला बुंदी सांगाव बांधून. अय्या, तुम्हाला पण बुंदी आवडते? मला तर खूप आवडते. किती मिळतं होतं ना आपलं? मला तर वाटतंय हळूहळू आपलं समजत जुळण. समजच म्हणजे हो? समजच म्हणजे ऐका ना, नंतर सांगतो तुम्हाला. तुम्हाला फोटो काढायचे आहेत ना? चला, मला लय भारी फोटो काढता येतात. अय्या, तुम्ही काढणार माझे फोटो? हा, पण माझ्या फोनचा कॅमेरा खराब झालाय. तुमच्या फोन मध्ये काढता का प्लीज?
बरं चला मी काढतो तुमचे फोटो. हा चला. अय्या खरंच? हा चला चला चला. अशी पोच द्या ना, म्हणजे पुढे मागा करा ना. मग पहिल्यांदा पुढं करू की मागं करू? नाही नाही पुढं चांगलं वाटतंय. बरं ठीक आहे. थांबा थांबा तसंच थांबा. हा ऐका ना, पूर्ण फोटो घ्या ना, म्हणजे मध्ये साडी पण दिसली पाहिजे. साडीच काय घेऊन बसला तुम्ही? असं फोटो काढतो ना का तुमचं समज दिसलं पाहिजे. तुम्ही एखादी सांगा ना पोज. आईला पण मला नाही येत राव कोणती पोज. पण तुम्हाला एखादी तरी आवडत असेल ना, ती सांगा ना प्लीज. हा हा ये किती मला पोज. हा तुम्हाला वाकायला जमतं का? नाही, मला तुम्ही शिकवतो का वाकायची पोज? मी दाखवतो ना तुम्हाला. माझ्याकडे लक्ष द्या. हे बघा. शी, मला नाही जमत अशी पोज ना. पण उद्या काढू फोटो, मी जाते आता. बरं बरं लवकर जा घरी. तुमच्या बापाने जर हुकून चुकून बघितला ना माझा पगार कट होईल आणि मला कामावरून काढतील. जा बरं तुम्ही. काळजी करू नका, मी आता घरी गेले गेले बाबांना सांगते ना की गडी लय चांगला आहे आणि फिक्स ठेवा, ते पगार पण वाढवा. यो किती चांगले हो तुम्ही. देव नक्की तुमचं चांगलं करन. बरं बरं मी जाते. हा हा तू फक्त माया एकदा कचकच सापड रे. तुला नाही नाही त्या पोस्ट शिकितो. का हे पाखरू होऊन आपल्यावर लाईन मारतोय राव. म्हणल्यावर आपल्याला पण उडावं लागतंय पाखरावानी. अरे उडली काय? अरे पडली. अहो काय झालं? अरे पाय पिचकला का? पिचकला नाही, मोडला. अहो मग जपून चालायचं ना राव. हा मला आता चालता येणार नाही, मी लंगडी झाले. ऐका ना, मला तिकडे झाडाखाली उचलून न्या ना. बरं 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 मी नंतर बाबाला घेते फोन करून बोलू. हा हा चला 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 बरं. हळूचा. दुखतोय. अयो हळू हळू दुखतोय. अहो काय नाही काय नाही. अगं दुखतोय लय. चला. हळू. अहो हळू चालायचं ना मग. हा दुखतोय लय. लय लागलं का? हो ना, मोडला पाय, आता चालताच येणार नाही मला. आई बरं तुम्ही जा आता, मी घेते बाबाला फोन करून बोलून. बरं बरं हा, जा तुम्ही. नक्की करा फोन. हा हो करते, जा. हा आता कसा माझ्या गळ्याला मासा लागलाय. याला ना असं मस्त फ्राय करून खाते. आई आई ग, आई आई ग, गेला नाही वाटतं अजून. आई पोरगी उचलून लय जीवाला बरं वाटलं भो. पण असं साधं उचलून फायदा व्हायचा नाही. लवकरच उसात उचलून न्यायचा बंदोबस्त करावा लागतोय. लय दिवस झाले ना उसाची मशागत केली नाही. हिला दाखवावं लागतंय मा दानका. हो गेला वाटतं. आता ना पुढच्या नियोजनाला लागू. चला. मग मग पुढ पुढ मग कशी धडपड झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ. मग पुढ पुढ मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. काय रे दादा? काय विसरली काय ग तू? आज वाढदिवस आहे तुझा. लवकी ड्रेस आणलाय तुला. कशाला पैसे खर्च करायचे रे तू पण? काय दाद्या? ए
तुझ्यापेक्षा लय अप्रू काय का ड्रेस ती इकुलती एक बहीण असला का माझी तू ना इतकी मोठी इस्टेट काय जायची कुठं घालायची पाठमन घाल लवकर ड्रेस मस्त पैकी जायचे हॉटेलवर एन्जॉय करायचा बहिणीच्या खुशीसाठी काय पण हा घाल लवकर ड्रेस हो बरं बाबा. बोला ना मॅडम कोणत्या कामासाठी बोलवलं ते? अहो म्हाताऱ्याला 90 आणायला जायचंय व मला उशीर होतोय. ए नालाय का शोभतं का तुला बापाला दारू आणून द्यायला? अहो साहेब तुम्ही मला सांगा बापाच्या पुढे कोण जातंय का? मग काय दारू पुरवतो का बापाला? अहो साहेब आज 25-26 वर्ष झालं जी नाही ती गोष्ट बापाने माझ्यासाठी पुरवली मग मी आज बापाच्या सुखासाठी दारू पुरवली म्हणून काय झालं? ए सच्या गपरे. ओ चाळक आपण काय कामासाठी आलेलो? काय चाललंय? चकणा दारू? सॉरी मॅडम. सचिन आज जरा जास्तच महत्वाचं काम आहे करशील का? अहो मॅडम करशील काय म्हणजे करावंच लागेल ह्या भाडखाऊला. ओ चाळक थोडं थंड घ्या. मॅडम लय अवघड काम असेल तर नका सांगू. तुला काही बळजबरी नाहीये जमलं तर कर. अहो मॅडम तसं काय नाही व सोपं असलं का आता लगेच करतो तुम्ही फक्त सांगा. या गावात पाटलाचा कोणी दुश्मन आहे का? एखादी बाई वगैरे? अहो मॅडम त्या म्हाताऱ्याला बायाचा नाद आहे म्हणल्यावर दुश्मन तर असणारच बघा. असंच एखादा बाईचा तपास लाव आणि आम्हाला कळव. हो मॅडम आता लगेच लागतो कामाला. बरं येऊ का मी? म्हाताऱ्याला 90 न्यायला उशीर व्हायलाय व. जा बाबा जा जाताना चकणं पण घेऊन जा. चाळक हा पोरगा लई कामाचा आहे ह्याला त्रास देऊ नका. ओके मॅडम. चला मग आपण पण पुढच्या तयारीला लागू. चला. येस मॅडम. का काय गाल्या मी तरी म्हणलं मला एवढा हाडहाड का करतो तू हा तुला इथं गावातल्या बायान पोरींसोबत बोलायला गुलू गुलू लागत का? हो कुठे तू काय टेन्शन घेऊ नको अगं का आहे ना जिवंत अजून तू काय लोड घेते का तू फक्त अभ्यासावर फोकस करायचा काय टेन्शन घ्यायचं नाही मी आहे ना अजून खंबीर इथं गावात मी काय मेलो फिलो काय अजून फक्त एक काम करायचं तू आणि माझ्यासोबत बोलायला काय मरायचा गोळा उठतो तू ये बेटा आता तू अंडल डावलीला ना मी मग पण रुपी नाही तू ये आता तुला सांगते काय असतं ते. तुझ्या बापाला ना उद्याच्याला ग्रामपंचायतमध्ये कागदपत्र घेऊन पाठव मग ते घरकुलाचं मी समद नियोजन करतो बरं तू टेन्शन घेऊ नको फक्त तू अभ्यासावर लक्ष दे हां जा बरं बाय मग तू आता. एवढी फक्त काटा कसं काढते ना बारीक ठिकून काढते काय असतं हत्तीच्या आईला एकांत आमच्या आधी येऊन बसले इकडं मग हाय कडे बरी का आता होय का घटाड्याच्याच काट्यावर पळावं लागतं का ग अगं 10-5 मिनिटं मागं पुढे झाल्यावर काय होते त्याला काय मरतय का? माझ्यासोबत बोलायचं म्हणल्यावर तुझ्या अंगाला नुसता काटा फुटतो आहे ना आणि गावातल्या पोरीसोबत कसं गुलू गुलू करतो. ना सरपंच कमी भानगडी जास्त एका ठोक्यात तुझं थोबाट पुढीन बघ कोणत्या पोरीला बोललो का? माल बी नाही भारी आहे. आई गाल्या लय आवाज चढू नको मगाशी मी माझ्या डोळ्याने बघितलंय कोणत्या मुलीसोबत बोलत होतं ते. चायला वर्षानं आलतो सूर्यासाठी ह्याला विचारावं
ह्याचा आटू गरम झालेला असेल, ती बाई बी गरम झालेली असेल. अगं तुझी काय कवटी फवटी फेल आहे का ग? गावातल्या आई बहिणी बी तुला कळणार आहे? आई घाल्या तुझीच कावटी पेले, तुझ्या समजा बहिणी माहिती आहे मला, कळलं का? मला नको शिकू सगळं बैल भाड्या. किती काय झालं तर शिळे माग बोकाड लागणारच. बो करीत. अगं रुपे, गावातल्या समजात आहे बहिणी माझ्यात ग, फक्त ज्यानं तू सोडली तर ग. घाल तुझी आहे मग तिकडच. कशाला गार करायचे बघू. खरंच का रे काक्या, किती गोड आहे बाई मग पिल्लू. बघ की इकडं. आज जाऊ दे की काक्या, अरे जाऊ दे. घाल तुझी आहे तिकडच. तुला काय प्रेमाची किंमत कळणार आहे का? गांडीवर लात मारून गेली की माझ्या तवा तू, तरी पण मी कोणत्या पुरीकडे बघितलं नाही. अगं तूच माझं पहिलं शेवटचं प्रेम आहेस ग. गपाय घाल्या, तू जर एवढंच खरं प्रेम असतं ना तर तू लग्नच केलं नसतं. अगं रुपये, वयात आल्यावर माणसाला लग्न करावं लागतंय का? नाहीतर गाडीचं ब्रेक फ्रेक फेल होत असतंय. तुला तर सांगायची गरजच नाही की ग. तू होती की बाहेर गावी शिकायला? ब्रेक फेल झाला गाड्या गपा गप शिरत असतात ग कुठं बी. आणि मग काय जाळण दूर संकटच. आणि आईलचं तर सांगूच नको तुला. बादा बादा बादाच गळत बघ. अरे काक्या, काय आईलन काय बदा बदा गळत आहे, मला कळना असं बोल की. तुला नाही काय करायचं ती? त्यासाठी तेल लावून आंघोळ करावं लागती. आय घाल्या, जास्त पांचट बोलू नका, थोबाडच फोडून तुझा. तुला बोलावं का नाही का? बोललं तरी थोबाड फुडती, तर नाही बोललं तरी थोबाड फुडतीच. आता मी काय करतो, तुला डिकुळत घालतो माझ्या तोंडात. आता घाल तुझी तिकडेच आई. जेव्हा तेव्हा मला नुसतं हाड करत असतो. अरे कधीतरी प्रेमाने फिरायला न्यायचं, ते दिलं सोडून. फिरायला तुला जायचं का फिरायला? अगं नाही तेव्हा शिळीची बोकडं इकू इकू तुला फिरायला नेलं की आई घातली. आता आपली टाप नाही न्यायची फिराय तुला. अरे काक्या, तू नको रे टेन्शन घेऊ, सगळा खर्च मॅच करणार आहे. तुझा खर्च म्हणल्यावर मग येतो कडे. मग काय नाही, लंडन, फ्रान्स, इटली, चीन, मुंबई, दिल्ली, गोवा, तू नेहतीन तिथं मी येतो कडे. मग तुझा खर्च म्हणल्यावर काय टेन्शन आहे का मला? अरे गा पाय घाल्या, मा बाप काय अंबानी नाही एवढा खर्च करायला. जिथं नेईन ना तिथं गप चालायचं. तू उद्याच्याला आई घालशील, मसनात नेशील मला. मसनात आई ग, कसला हॉट दिसतोय व्यायाम करताना माझा हिरो. आता कंट्रोलच होत नाहीये. आज येण्याला बोलणंच लागते. व्हायला लागली बरं का बॉडी, पण अजून चांगला व्यायाम करावा लागेल. त्याशिवाय काय मालकाची पोरगी पटायची नाही मला. आय लाईक यू. हाय. अयो, तुम्ही काय झाले इकडं? तुमचा पाय दुखत होता ना काल? काल तुम्हाला मी थँक्यू म्हणून दे म्हटले ना, मग आज तुम्हाला थँक्यू म्हणायला आले. आणि हा डबा पण आणलाय तुमच्यासाठी. अहो, कशाला एवढा ताण करून घेता माझ्यासाठी तुम्ही? डबा कोट्यावर ठेवला असतं तरी जमला असतं ना, मी आणला असतं तिथून जाऊन. अहो कसला ताण. हा घ्या डब्बा, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. लयच भारी आयटम आहे राव हे. हिला जर उसात घेऊन गेलो ना मी, कमीत कमी 10 दिवस तरी बाहेर यायचो नाही. हिला आहे ना काही करून पाठवावं लागतंय, काहीतरी डोकं लावावं लागतंय.
आता जेवण. ऐका ना तुम्ही, माझ्यासाठी नका ताण घेऊ बरं एवढा. जा बरं डबा घेऊन. हा अहो बघा ना माझ्या हाताला लागलंय. बघू काय लागले. अहो नको नको, अहो ते काम करताना लागलंय माझ्या हाताला, लय दुखत आहे ते. नाही जाऊन दे मग, मी चारते. मग तुम्हाला हाताने खाता येणार नाही. अहो कशाला उगाच. तुम्ही आता शांत बसा, मी चारते तुम्हाला. याला डबीने मला पाणी पाजलं होती ना. मला कर मना कुठे कर मना, मला कर मना. आता डबा कपाटातच ठेवतो. सूरजराव, एकाच वाप्यात नका पाणी मोडू आय घालू, दुसऱ्या बी वाप्यात मोडा पाणी. दुसऱ्याच्या रानात जाईन आय घालू बगडी बगडीने. पुन्हा तर लाखानी का अक्कलच नाही दलिंद्रिया. तरी दार फिर धरले का रे कुत्र्यात वा. हो या 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 रुपाबाई या, आमच्या गाडी माग काम लावून खुशाल माय घालतात फिरायला लागलात. आय घाली या, तुझी काय कवटी फेलाय का रे दलिंद्रिया. हो अरे एवढा मोठा माणूस दिसना काय तुला, आणि सरळच म्हणतो रुपाबाई या 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 या. अरे नास किया. अरे त्या रुपीचं चाटीत फिरतो ना, रुपी म्हणून नाही तर काय म्हणू, का म्हणू पारूबाई. त्याच्या आईला थांबतो. नाही 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 गड्या, तू आता लयच पुढचं रान हाणायला कडू. हो तुझ्यासारखे आहेत का आम्हाला 4-5 आयटम पुढचं रान हाणायला. हा सध्या तुम्ही आहेत फॉर्म मध्ये, ऊस दिसाना तुला, ज्वारी दिसाना, आणि लोकाला आयनी देतो, कामाला येतो, आणि तो हान माझ्या तिकडे. सूरजराव जरा शांत शांत. अरे शांती कळते का तुला शांती. जरा शांतीला जर ही जर सारखा टंग 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 टंगच करतो बेटा. तुला काय आहेत का गरम खातोच रे. अरे रान हाणायचं नियोजन आहे म्हणून तर तुझ्याकडे आलो रे मी. हा तुम्ही हाना रान आणि आम्हाला ठेवा राखण. मी नसतो येत, बघ तुझं काय आहे ते. का आला का सूर्या, झालं का आता एवढाच बसताना का आपला. आयला काका तू माझा बी विचार करी जा रे. खुशालराव आतमध्ये जाऊन पचा पचा आवाज काढतात, मग मला बी इकडे कचा कचा होतय रे. आता माझी काय चुकी आहे सांग बरं, मी किती दिवस झालो तुमलोय. अरे पचापच कचाकच काय तसला आवाज काढणार नाही हो मी. अरे मला काळजी नाही कर तुझी येड गांडीच्या. काही बोलायला लागला उगा तू. राहायला विषय राखण ठेवायचा, मी तुला ठेवीन राखण. दुसरंच काम आहे महत्वाचं. हा दुसरं काम म्हणल्यावर त्याच्या आईला काय बी करतो कडे सांग काय करायचंय. हा मस्त मग 1 2 3 4 5 दरबरी पैसे. चाटमंड मेडिकल मध्ये जायचं आणि गंडमचं पाकिट घेऊन पाटमन यायचं. जा बरं तू. आयला काका काय माणूस आहे रे तू, चिल्लर काम सांगत असतात वे. तुझं आणायचं असते जाऊन. अरे सूर्या, अरे गावातली लोक आधीच माझ्यावर तापल्यात रे. गावात चर्चा चालू झाली, सरपंच कमी ह्याची लपडी लुपडी जास्त व्हायला लागल्यात म्हणून. आणि आता जर मी तिथं कंड माना गेलो गावात, नाही का लागा बुटाडाने तोंड हाणायची माझी लोक. हा अवघड असतं रे, म्हणून तुझी आई घाल तू जा. आता मित्राचा ऊसात धिंगाणा होणार आहे म्हणल्यावर आम्हाला करावंच लागेल सर. काय ए सूर्या, त्या ऊसात धिंगाणा फेंगाणा करायचा नाही बेट्या. अरे रुपी मला फिरायला न्यावं लागली. हा तिकडेच्या एखाद्या लॉजवर त्याच्या मायला गाद्या फटूस तर तुटूस तर धिंगाणा करून येतो ना. गादीच फाड नाही तर रुपाबाईचं फाडची. अरे माझी काय गाडवा फेडवाची आवलाद आहे का रे. हो अरे काका, अरे तिच्या कपड्याविषयी बोलतोय. आता गडबडीत काय माणसाला सुधरत नसतंय. सूर्या, तुला बी चांगला दांडगा अनुभव दिसतोय का. हो तुझी गाला आई लवकर जणांचा पाकिट पण. जातो बाबा जातो, मित्राच्या खुशीत सहभागी व्हायचं म्हणल्यावर जावंच लागणार आहे घातली. अरे सूर्या,
पर पाकिट असा आण काय 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 नुसता जळण धूर सगळंच व्हावा बाबा असा घमघमाट वास यावा की अगं बाया आय घातलेलं अवघड आहे रे काका तुझं. अरे आपल्याला खाली लावायचंय नाकाला नाही. मला शिकवा लागला काय आई घाल्या तू कुठं लावायचं आणि कुठं नाही ती तुझ्यापेक्षा 4 उन्हाळं मी जास्त खाल्ल्यात कुत्रिया हो हा. अरे पर कसं आहे सुरजिया पाकिट फोडल्या सरसर कसं आजूबाजूचं वातावरण टाईट झालं पाहिजे म्हणजे कुस्ती खेळाय माझी तर वागा मग अरे बोलतेच आईने व्हायचं नियोजन केलं काय की तुम्ही रे काय तुझा निमशिमच बिजूला असं ना आई घाली ह्या आपली आई घालावं लागन जावं लागन दारेवर आता त्याच्या आईला एक काम सांगितलं धड करीत नाही कुत्र दुसऱ्याच्या बकरीत पाणी फक्त घाला सांगा हवा. मायला ह्या भाडकव राम्याच्या पैसे घेतले की तिकडंच आई घालतोय. आता तू समोर ये पैसे घेऊस तर गोड बोलतोय तिकडंच तोंड काळं करतोय. हाय घातली इतर म्हातारा दिसायला लागलोय माझं. ये आता समोर तुला बुटानच थांबतो. हाय घातली म्हातारा बट्या गावातल्या पांदी बी सोडणार रे लयच अवघड आहे. माझं म्हातारा जर मेलं ना खोटं सांगत नाही मायला ही तर माझंच गाबड दिसायला लागलंय. सगळी राख होईन त्याच्या अंगाची फक्त मधली ऊसाची कांडी सोडली तर. आता चांगलाच दाखवतो कारण कार्यक्रमच तेवढे झालेत ना उगा गट पडू 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 निभार झाला असं. या ड्युट्या चिरंजीव या आलो आलो. इकडं पाणीत काय आहे घालता आम्हाला बी कळू द्या जरा. हां आता आमचीच आई निजवून काहीतरी चोर ती चोर आणि वरी शिरजोर. चला आता पांदीतच गाठ पडली म्हणल्यावर आता काय आई निजवून घ्यायचंच काम आहे. इकडे कुठं माय घालतो रे बोंबलत फिरतो. हा अहो त्या काकाचे औषध आणाय गेलतो. अरे बापाला तरी खोटं बोलू नको ना. अहो आप्पा ह्यात खोटं बोलायचं काय हो खरं आहे तेच सांगतोय. हे काय खिशात आणलं आता काढ बरं कसले औषध आहेत ते बघू दे. अहो आप्पा जरा महत्वाचे औषध आहे तो कशाला बघता तू ग तुम्ही उगाच घोटाळा माझा बी आणि तुम्हाला बी कशाला अडचण. मी जातो मला उशीर व्हायला लागलाय. ए हो आप्पा मारू नका ना. बघू दे मला काय आहे ते नाहीतर हातपाय बांधून कुत्र्यासारखा झपकेन. हा काढ दाखवतो आणि आता सांगतो काय म्हणायचं नाही. माय घाल्या हे औषध आहेत. अरे छत्रीचं पाकिट आहे. हा कवर अशी बाहेर तोंड मारायची रे माय घाल्या. हा अहो आप्पा तुमची शपथ व माझं नाही त्या काकानंच आणायला लावलंय. आता नीट घरी जायचं कळलं का. अहो आप्पा तेवढं देऊन गेलो असतो ना मग घरी. ए हरामखोरा सांगितलं तेवढं करायचं. हा मला आता त्याच्याकडे जायचंय बघतो काय आहे ती. अहो आप्पा मीच दिला असतं ना उगाच तुम्ही कशाला ताप घ्यायला लागलात. ए माय घाल्या तुझं तोंड फुटायच्या आधी इथून निघायचं नाही तर पालता घालून काचकाचा तुडवीन. तुम्हाला दुसरं काय येत आहे तुडीतोन मारतोन हाणतोन ते त्याला पोस्ट करा नाही तर तुम्हीच वापर करता त्याचा. मायला मायला ह्याला आपण बी वापरून बघावं लागलं काय की एकदा. हा नेमक्या गुदगुल्या कुणाला होत्यात ती तरी कळेल.
मायला काकारा. राम राम आहे आपा. या या या. अरे मला कशाला मध्ये बोलू रा चिखलानं माझं धोतर भरलं. तू ये इकडं. बरोबर थांबाय आलो बाबा. ह्याला दोतर भरीतात चिखलात. तुम्ही पाटील माणसं. राम राम. ए काक्या अरे सूर्य दिसत नाही. कुठे गेला रे सूर्य? अहो ते नालाय का अवलात कुठं जाणार आहे वा? महत्वाच्या कामाला पाठवलंय मी. ए भाडकव आजकाल लईच महत्वाची कामं लागली तरी तुम्हाला. हा आपा तुम्ही तर राव छत्री संकटात घेऊन हिंडतात. काय मिळेल? ते नालाय का हे तुझंच आहे. सूर्याला आणायला लावलेलं. अयो आपा ही कस काय आलं कडे तुमच्याकडं? सूर्य कुठे गेलाय? माय घाल्याला पांदीला अडविलं होतं म्हणून तुमच्या भानगडी उघड्या पडल्या. हा का करा? अहो आपा पोरा स्वराचं काय म्हणावर घेता तू? असतोय ना पोरा स्वराला. नाद करा. एकटं एकटं कुठं? अरे माझ्या सूर्याचं काय? काय रा आपा तुमच्यासाठी चिल्लर गोष्ट होती. बघा ना एखादी सूर्याला पोरगी. अरे का करा त्या कामासाठी स्पेशल माणूस लावलाय आपला राम्या. हो काकाराव गंगीसोबत माझा मेळ लावतो म्हणलास लावला नाहीस. तुझा असा कायमचा मेळ लावतो का नाही तू बघतच राहशील. पण पैसे दिल्यापासून आता माय घालं गायबच झालंय रे. पैसे बी तिकडं आणि पोरगी बी तिकडं. काय राव आप्पा तुम्ही तसल्या शहाण्या माणसावर विश्वास ठेवला होय? पटलं का बरं तुम्हाला? हो अहो लय नीच माणूस आहे ते. समद्या माणसाला गोळ लावित आहे ती. कोणाकोण बी पैसे उचकीत आहे घरात येतच नाही. ए काक्या अरे त्याचं कशाला टेन्शन घेतो रे? अरे असं भल्या भल्याला पाणी पाजलेला माणूस आहे मी. हो मला काही कळत नाही म्हणतो. तुम्हाला कळतंय तरी जावा तवा तुमच्या बोकांडीच बसलेला असतोय राव ती. हा त्याचं सोडा हो पण तुम्हीच आमच्या बोकांडीवर बसायला लागला. अयो आपा काही कसं बोलायला लागलात राव. आमच्या अवकात आहे का तुमच्या बोकांडी बसाय? अहो अरे भाडकव मग माझ्या पोराला कशाला आणायला लावतो पाकिट? हा अहो आप्पा दोस्ताने चालत असताय हो. तुम्ही कशाला टेन्शन घेतात काय केव्हा? ए भाडकव उद्या कार्यक्रम झाल्यावर पुसायला बी नेशील त्याला. अरे आपा लयच तुम्ही पान उतारा करायला लागलात राव. आता कार्यक्रम झाल्यावर काय पुसाय मी लावीन काय त्याला? हा अरे का करावं टिंगल केली मला तुझी मी. काय राव आप्पा तुम्हाला चांगलीच जमती वडावडी करा. अरे वडावडीचं जाऊ दे काक्या पण काय तुझ्या हाताला माल लागलाय रे. नसतं होटानं खायचा. तुमच्यासारखं आम्हाला थोडी जमणार आहे. तुम्ही नुसतं कवळं कवळं शेंडा हाणल्यात राव. ए भाडकव तू नाहीच बोलू द्यायचा. धर तुझं छत्रीचं पाकिट आणि जा तिकडे पाणी काढायला. आपा आता तुमचा आशीर्वाद असल्यावर होई. काय 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 दिलाच पडत नाही. सुटीच देत नाही. आता हिरीचा उपसा हुस तर रटाच बंद करीत नाही. ते ज्या माईला नुसतं बघतच राहता तुम्ही. हा ज्या माईला लय तासून लागू नका नाही तर मोठीचा पाईप खाली लोळल. नाही नाही आपा आपला काळजीपूर्वकच कार्यक्रम असतोय. हा अरे ते खरं जाऊ दे पण आमच्या सूर्याचं बी काही मेळ पाणी बघ ना. आप्पा तुम्ही म्हणलात म्हणल्यावर बघावंच लागणार. काय आता इलाजच नाही माझा. हा लवकर बघ आणि त्या पोलिसाकडे बी लक्ष दे काय करतेत काय नाही. काय राव आप्पा मी कसं इसरवणार ती काम? हा मला काय सांगायची गरज लागते का? काक्या अरे माणूस बाईच्या कुशीत गेलं ना सगळं जग विसरते. म्हणून म्हणलं आठवण करून द्यावी. आपा आमची आमची आई घालतात गडे. तुमच्या पुढे काय टिकावं लागाच नाही गडे कुणाचा. जातो बरं मी. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड.
भानगड मग उसातले भानगड मग उसातले भानगड. क्यूट आहे ग माझा हिरो. असं ना असं गपदिशनी धरुशी वाटायला लागले. मी ना आता आज ना बरोबर गेम करते. इथं मोना दिसती. याच्या आत बांधा लागन हाताला बाबा. अक्षय इकडे ना. हळद आणली होती तुमच्यासाठी गरम करून. ती तुमच्या हाताला लागलंय ना. मी लावते. इकडे ना. अहो नको नको. मी सकाळीच ना हाताला क्रीम लावली आणि त्याच्यावरच जर वरून हळद लावली आणि दुसराच काही साईड इफेक्ट झाला मग. अहो नाही हळद आहे ना आयुर्वेदिक असती. काय नाही होते नाही. या इकडे मी लावते. अहो मी पण लय भारी कंपनीची क्रीम लावली हाताला आणि रुमाल सोडला तर हाताने घोटाळा व्हायचा. हाव म्हणजे हवा लागून दुखापत होईन ना अजून हाताला माया. बरं बरं. ऐका ना आपल्या वरच्या रानात चला ना. मला पेरू खायची लई इच्छा झाली आहे. प्लीज. पेरू का? हाव पेरूच काय घेऊन बसलात तुम्ही. तुमच्यासाठी काय पण काढतो मी. चला ना. खरंच? हा चला चला. चला. काय झालं? अहो बघून चालत जाण राव तुम्ही. हा सारखं सारखं पडता. अहो रस्ता खराब आहे. बघू द्या बरं लय लागलं का. ते पहिले ती लागलं होतं त्याच्यावरच लागलं. ऐका नको. अयो बरं आता पेरू खायला कसं जायचं सांगा बरं तुम्ही. हा एक काम करू आपण आहे ना पेरू खायचं कॅन्सल करू नंतर खाऊ. नाही नको नको नको. आता कसं जायचं सांगा बरं तुम्ही मग. ऐका ना. काय? मला उचलून घ्या ना. मी घेतो ना. मी कधी नाही म्हणलो. चला चला इकडून हात टाका ना असा पाठीमागून. हा इकडं. हा चला चला. हा हा. काय रे? काय रे दादा? अरे इतनी बाजी काय को उपट रही तू? क्या गाँव फ्यू जेवण घालने का है अपने को? कार्यक्रम भी नहीं है अपने पास ऐसा कुछ. हाँ? अरे ते शेजारच्या काकूला भी घेते ना थोडी. लय बहुत तेरे को काकू का ये पुल का आता है रे. तू एक काम कर आता कोटेवर जा. हाँ ये जवारी नहीं क्या अपनी नीचे वाली उसमें जरा मैं पानी जरा मोड़ के आता हूँ. हाँ फिर जाएंगे अपन दोनों मिलके गाँव में. हाँ जाओ क्या फिर. चला. आंबटच आहे. दुसरा द्या ना पिकलेला काढून. असं कसं आंबटी. बघू द्या बरं. हा थोडा आंबट असन बर का. पण तुम्ही खाल्ला म्हणले मला गोडच लागायला लागलाय तो. नंतर खातो. तुम्हाला देतो ना पिकलेला काढून. देतो. हा
हा धरा हे पिकलेला आहे आता. यो खरंच ना. एकदम गोड आहे. तुमच्या सारखाच. नाही थोडं स्वर्गात चक्कर मारून आलो. उतरा मग खाली. एक काम करा हात द्या ना मला. उतरा. उशीर झालाय ना. कसा आहे पेरू? खूप गोड आहे. गोड आहे ना. चला इकडं इकडं. उद्या पण येऊ आपण पेरू खायला. हो नक्की. हा अगं हौसान बर दिवसान चार चौकात मला तर तू ग भेटशील का. हा आले का नाही पाणी इकडं आहे का गेलं बोकात एखाद्या लय उंदर झाल्यात बाबा. परेशान झाला जीव माझा. आज काय जेवारी होत नाही उद्या काय राहत नाही म्हणजे विषयच मिटला ह्या जेवारीचा. काय त्याची आयला ताण आहे नुसता. आली तुझी रुपी. अयो आलात काय आमची आईने जो इथून तिथून आता आर जगू दे मला का पोटा पाण्याचं बघू दे माझा काहीतरी काम धंदा. हा अरे आई गेल्या दुसऱ्याची निजवतो तेव्हा चालतं का. हा फिरायला चल म्हणलं तर लय भाव काय लागलाय. तुझी काय कवटी फिवटी फेल झाली का ग दलिंद्रे. अगं एवढं मोठं आयुष्य आहे फिरायला आपल्याला. कधीही जाऊ शकतो फिराय आपण. अगं रुपये ज्यावरीला लास्टचं पाणी 10-15 क्विंटल ज्यावारी होईन पुन्हा टाकतो ना 1-2 क्विंटल आहे घाले तुझ्या घरी. हो अरे गप आहे घाल्या तुझी अजून सवय काही गेली नाही गुंगवा गुंगवीची आहे ना. गप काशी करायची आणि माझ्यासोबत फिरायला चालायचं. अगं रुपये बाहेर जाऊन काय खेकडा मजा येणार आहे का. हा तुझ्याकडले पैसे झालेत का दे मला 10-5 लाख रुपये आहे घाली. हो तुझं खालून वरून दाबीन मग पुन्हा मी. अगं हिथं एवढा मोठा हिरवागार ऊस दिला सोडून. अरे हिथंच गरमगार व्हायचं ऊसात आपल्या. अरे निसर्गाचं वातावरण आहे ती. अरे आई घाल्या त्या ऊसाच्या बाहेर पडून थोडं मजा करायला शिक. काय ते नुसतं ऊसात ऊसात ऊसात. हा फुकण्या. अगं रुपये तुला ऊसात नाही तुला ज्वारीत नेतो आज. अरे पानसट किड्या तुला ऊस आणि ज्वारी सोडून दुसरं काही दिसत नाही का. हा अय रुपये तुला ऊसात यायचं नाही ज्वारीत यायचं नाही मग काय कुठं आई घालायची कुसळात जायचं काय. होय काय छकडा मजा येते का कुसळात. हा एकामेकाची काडीत बसावं लागते. हो अरे आई घाल्या लयच पुढचं बोलतो रे तू. तुला सांगते चल तू ज्वारीत. काय घालायचं ना तुला सांगते. चल गप. नका दिवसा असतं का. चल रे. अगं दिवसा डावळे आहे जिथे का माणसं फिरसं बघायचं नाही. पागल आहेस का ग. चाळक या छकुलीच्या केसच्या नादात ना आपला बी जेवणाची वाट लागली. मॅडम आपण संशयित आरोपी सोडून खूप मोठी चूक केली. आता तर गावात एक बी दिसेना झाले. चाळक काय काळजी करू नका. ही पाळलेली जे कुत्रे आहेत ना ते फिरून फिरून घरीच येत असतात. अहो मॅडम ही पिसाळलेली कुत्रीत ह्यांचा भरोसा नाही परत येतील म्हणून. चाळक पिसाळलेल्या कुत्र्यांचं औषध आहे आपल्याकडे. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका.
बरं, त्या सूर्याची काय नवीन खबर बिबर? अहो मॅडम, ते तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. खूप महत्वाची खबर आणली. अहो चाळक, महत्वाच्या आधी कडवीत जावा. बोला लवकर. मॅडम, गावात पण थोडीफार अशी चर्चा होती की छकुली जेव्हा फाशी घ्यायला गेलती त्यावेळेस सूर्याने तिला वाचवलं. चाळक, छकुली का फाशी घेत होती ह्याचा काय तपास काढला का? अहो मॅडम, तिचे बरेच लग्न जमलेले मोडले होते. मग ती कंटाळून फाशी घ्यायला निघाली होती. त्यावेळेस सूर्याने तिला वाचवलं. चाळक, इथं तुम्ही बऱ्यापैकी डिटेल्स आणली. मला असा एक खबरी भेटलाय, तो आपल्याला छकुलीच्या खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतो. मग कशाला थांबता? घ्या ना त्याला बोलून. अहो मॅडम, आता घाई करून नाही जमणार. ती म्हातारं लय बारा बोडायचंय, आपल्या कामामध्ये अडथळा आणील. बरं बरं, तुम्ही म्हणतात तसंच करू. आणि कोण तो नवीन खबरी आहे त्याला टचमध्ये राहू द्या. अहो मॅडम, काही काळजी करू नका. आपण या केसचा लवकरच काय पालट करू. बरं बरं, हा ना मग दाबून जेवण. आता काय? अरे माझ्यावर विश्वास नाही कर तुझा. हा, तुझ्या गाडीला जर केसावर बी टाका लागला का, नवी खटच गाडी घेऊन देतो तुला शोरूमची. बस का मग? हे बघ काका, ह्याच्या आधी बी आणि आता बी सांगतोय, त्या गाडीचे हप्ते बरोबर आमची मायनसली आणि तो आता घोडा लावायला काय आम्हाला. ह्याचं भिकारी अवलादीचं. हा, ह्याला लईच मात चढलाय. म्हणजे सगळा मा खर्च असून ह्याच्या गांडीला दात आलेत का? तू बघ रे बेट्या, आता तुला चांगला हिचका दाखवते. तू ये फक्त आता. घाल तुझी आहे. तुला नाही ना गाडी द्यायची, नको देऊ. तुझ्यासारख्या असल्या 56 गाड्या उभा करीन दारात, एवढी ताकद आहे आपल्यात बी. तुम्ही काय मोठी माणसं, तुम्ही 56 काय, तुम्ही 100 गाड्या उभा करू शकतात. पण हात जोडून सांगतो, माझ्या काय गाडी मागू नका. अरे आई घाल्या, विसरला काय समजा महागलचं? अहो, तुझ्या एक नाला भेटाय जाताना बेट्या माझ्या आई घाल्या सायकल न्यायचा 2-2 दिवस तू. अहो, ती दिलं सोडून. हा, आणि तुला नुसती चावी मागितली गाडीची, कुत्री आहे तर मला चावी दे ना गाडीच तू. अहो, अरे त्या पोरीच्या बापानं मारून मारून हाडच काढून बोजातून तू करून टाकलं आणि तू काय तुझ्या सायकलीच घेऊन बसला. अरे तुला ऊसात नाही म्हणलं तर तुरकाटात नेतोच. तुझी आई निजन नाही तर नीटनीटकी राहीन का? बरे कुत्री आहे. अरे ती आई घाली उसातच येत नव्हती, कापतय म्हणून. बरी आई घातली. तिच्या बापाने जिथं नाही तिथं तुला कापलं, तेव्हा तिला नाही खरं काय वाटलं? अरे हे काक्या, तुला जाता माग चौकून काढायला लागला. आता तुझ्या पाया पडतो, माझ्याने काय तुला गाडी देणं होत नाही. घाल तुझी आई, नको देऊ गाडी. तुला बी कसा कुठं उभाट्या गोठा लावायचा तर माझ्याच हातात आहे रे. तू बी कुत्री आहे, मी बी का करावय. हा, ए धापे भोकाची. तू काय ह्याला काय होता कडू रानात राहायचं सोडून? अरे तिथं रानात पोलीस आले तर म्हणून आलोय तुला बघायला. पोलीस आले तर मग अयो चले. नमस्कार मॅडम. कस काय अचानक बोललं गडाय? काय लयच महत्वाचं काम आहे काय? हो, जरा जास्तच महत्वाचं काम होतं म्हणून बोलवलंय. बोला ना राव मॅडम. अहो तुमच्यासाठी सकाळ दुपार काय व तुम्ही निमेरातचं बोलवा ना. कधी सेवेत तुमच्या हजर आहे मी. सरपंच, आमची सेवा बिवा करू नका. आणि हो, गावचे सरपंच ना तुम्ही, गावची सेवा तर लांबच राहिली. हे लफडेखोरांची सेवा तुम्ही जास्तच करतात ना? नाही राव मॅडम, आता असल्या खातरवळीच्या मातीला साया जात नाही मी. अहो प्रतिष्ठित माणूस आहे राव मी. हा, गावकऱ्याने उगा सरपंच केलाय काय मला? तुमचा उगा गैरसमज होता बरं काहीतरी. तुमची सगळी कुंडली काढले सरपंच साहेब. प्रतिष्ठित काय असते ना ते आम्हाला नका शिकू. मॅडम, माझ्या चांगलं लक्षात यायला लागले. तुम्ही मुद्दा म्हणून आय निजवायला लागला तर काय व. पण मॅडम तुम्ही बी एक लक्षात ठेवा, काकाराव म्हणतात आपल्याला बी माझ्या 12 वानगडी असू द्या बाहेर. पर मी तुम्हाला सांगतो मॅडम, एक बी तुम्हाला शब्द मी खोटा बोलणार नाही. सरपंच साहेब, तुमच्यावर विश्वास ठेवायचा ना तर जरा कठीणच आहे. मॅडम माझी चुकी नाही बरं, ती तुमची चुकी. अहो वाघासारख्या माणसाला तुम्ही गाडव म्हणून जर दगड हानी असतान तर ह्याला काय अर्थ सांगा बरं तुम्ही. फक्त एकच काम करा. अहो मॅडम तुमच्यासाठी एक काम काय हो, अशी 10 कामं करीन मी. 10 नका, फक्त एकच काम करा, ते पण इमानदारीने.
अहो मॅडम तुम्ही फक्त एकदा बोला हो तुमच्यासाठी काय करायचं ती. सरपंच त्या सूर्याची आणि आमची उद्या गाठ घालून द्या, ते पण त्याच्या बापाला न कळता. अहो मॅडम ही तर माझ्यासाठी लय चिल्लर काम आहे हो. चला आजच करतो मग लगी. आज आम्हाला महत्वाची काम आहेत, ते उद्याच्याला बघू तुमचं काय असेल ते. चालक साहेब तुम्ही म्हणतात तसंच करू बरं. उद्या तर उद्या निघतो आता उगा दारा पाण्याचा टाइम झाला. हा बरं बरं येतो मॅडम मग. चाळक ह्याच्याच उसाचा रस ह्या आय घालायला नाही पाजला ना तर नावाची चव्हाण नाही. अहो मॅडम काय पाजायचं ते लवकर पाजा ना, म्हणजे या केसचा निकाल लागेल. ओ चाळक आपण पण व्यवस्थित भानगडी करू, लई डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही. चला अच्छा आयला हे वर केस लयच गळायला लागले तर. हा थांबायचंच नाव घ्याय ना तर. नाही 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 ह्यो टायमाला कार्यक्रम भेटत नाही मला, म्हणून हे परिणाम होऊ राहिलेत असे. हे सगळं टक्कल पडायच्या आधी ना त्या मालकाच्या पुरीला उसत घेऊन जावं लागत आहे. लवकरच तयारी करावं लागते. तुम्ही वय अहो भीती ना मग काळीच बाहेर आला असतं ना. अय्या एवढं भीता तुम्ही? अहो भीत नाही मी, थोडंफार घाबरतो. बरं बरं ऐका ना, मला ना आईस्क्रीम खायची लई इच्छा झाली होती, पण आपल्या गावामध्ये कुठंच भेटत नाही. आपण दोघं जाऊन वाशीला आणू ना आईस्क्रीम. हो नको, तुमचा बाप मला उघड करून मारीन. हा असं कामधंदा सोडून तुमच्या बरोबर फिरल्यावर. तुम्ही नका काही काळजी करू, मी करते माझ्या बापाला हँडल. अहो किती लांब येते. हा एवढ्या लांब चालायचं नाही जमायचं भाऊ आपल्याला. अहो पण चालत कुठं जायचंय, बाबाची गाडी घेऊन जाऊ ना. काय गाडी? आता चावी मागायला गेल्यावर तुमचा बाप मा थोबत नाही पडायचा का? अहो तुम्ही कशाला काळजी करता, मी येते ना चावी घेऊन. तुम्ही जा कोठ्यावर, गाडी तिथंच आहे, मी आलेच. हा बरं बरं हे काय आता हातपाय धुतो आणि कोट्यावर जाऊन बसतो, पण लवकर या बरं का चावी घेऊन. हा 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 येते. हा या लवकर. लयच भारी पोरगी राहावी, हिच्या संग जमलं ना तर पाकिटाचे सुद्धा पैसे वाचतात. मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. मॅडम तुम्ही इथंच थांबा, मी त्याला नीटनीटकं समजितो आणि तुमच्याकडे घेऊन येतो. अहो सरपंच साहेब, शेंडी लावण्याचं काम आम्हाला करू नका. जे काय समजवायचंय ना त्याला आमच्या समोर आणा आणि मग समजवा. अहो चाळक साहेब ती पोरग लय गरीब आहे हो. मॅडमला बघितल्या राव गाप दिशेने चडीत मुतन ती. ओ सरपंच उगाच डोकं खायची काम करू नका, जावा घेऊन या त्याला. मॅडम जरा दमाने गॅस जा किंवा स्वतः गरम होतात आणि दुसऱ्याला बी गरम करतात तुम्ही. आता अहो सरपंच साहेब, मॅडम जास्त गरम व्हायच्या आधी सूर्याला घेऊन या. पा हो चाळक साहेब येतो. हा त्याला लगेच घेऊन येतो बरं का. अय सूर्य आई घाल्या ह्याला दिवस गेला बायासारखा उताना पाताना झोपत असतो सारखंच. थोडा डोळा लागला की लगेच लागला गटा गटा हलवायला. तुझी आई घाल तिकडे पोलीस आलेत बोकांडी बसायला. पोलीस? काका मला लयच भीती वाटायला लागलेला का. लागत नाही आता
अरे मी एवढा मोठा खंबीर माणूस आहे ना, तू काय हाल टेन्शन घेतो रे त्याचं? तू फक्त एक काम कर सुरजा, त्यांच्यापाशी गेलं ना अजिबात काय सध्या बोलायचं नाही. ती काय म्हणते ती नुसतं ऐकून घ्यायचं तू. हा नको काळे धडधड करायला लागले का, खालून वरून पाणी सुटलंय, मी नसतो येत तिकडे. लय बाडबाड कर नको बरं तू. उठ चल उठ. ए बाबा घाबरू नकोस, आम्हाला कळलंय की चकुलीचा खून तू नाही केलाय. बरं मला एक सांग, जेव्हा चकुली फाशी घेत होती तेव्हा तूच तिला वाचवलं होतं का? हो हो मॅडम, मीच वाचवलं होतं. अहो मॅडम लय गुणाचं लिकरू आहे हो ही. ओ सरपंच, तुम्ही थंड बसतात का? आम्ही गेल्यावर ना गळ्याला गळा लावून बसा. बरं बरं, चुकलं जरा आमचं मॅडम. मॅडम तुम्हाला थोड्या वेळा सगळं सांगितलं तर जमन का काका? लय पोटात गुडगुड व्हायला लागले हो, मला जावंच लागतंय मॅडम. मॅडम तुम्हाला म्हणलं होतं का नाही? अहो ह्या पोराच्या पोटात लय भीतीने डास म्हणायला लागलाय हो. उग चिडीत फिडीत हागन म्हणे ही, उग दुहीची पंचायत होईन राव. बरं बरं, आम्हीच निघतो, लवकर भेटू पुन्हा. चालक चला. रे कुत्रिया, कवर माझी हिथून तिथून आई निघणार आहे तर तू आई घाली या. अयो काका ते पोटात ढवळायला लागले रे, मला जावंच लागतंय रे. नंतर काय आहे निजवायची ती निजव बाबा. अरे कुत्र्या तू जा बरं हिथून तू. अयो अयो नाही तसल्या तिच्या आईला खतरवळी सांभाळायची येळ आली माझ्यावर. पळ पळ आई घाल तुझी, करतीन चडीत कार्यक्रम. हा काय अवघड गोष्टीत रे बाबा. होईन चालू, थांबा. पेट्रोल संपलं काय? ऑइल ही तर अक्ष दिसायलाय. पेट्रोलची टाकी तर फुली. मग झालं काय गाडीला? ऑय घातली सा सुरज्या आणि अक्षा, गावातलं एक बी घोंगरू सोडी नाही गेल्यात. उतरा बरं एक मिनिट, मी बघतो काय झालं ते. आम्ही काय नुसतं वास घेऊन हलवीत बसायचं काय? अरे एक तरी सोडा आमच्यासाठी. नाही तर काही अडकलं नाही, बरोबर गळत आहे तिथं. पुढं अडकलं असं काय मी बाबा. आता ना माझं डोकं लय गरम झालंय. बापाची 90 हाणल्याशिवाय मला काय चेन पडत नाही. काय झालं असं गाडीला? अहो मला वाटतंय मालकीने लय दिवस झाली सर्व्हिसिंग नसन केली. ते सर्व्हिसिंग म्हणजे काय असतो? अहो सर्व्हिसिंग म्हणजे टायमाच्या टायमाला ऑइल चेंज करावं लागतं. असं आहे का ते? आज ना घरी गेल्या गेल्या बाबांना सांगते, तुम्ही टायमाला ऑइल का चेंज करत नाही. नका नका, अहो त्यांची काही चूक आहे, आता वय झालंय त्यांचं. पण वयाचा आणि ऑइलचा काय संबंध आहे? आपली सर्व्हिसिंग चालू झाल्यावर कळन तुम्हाला. बरं बरं, पण आता काय करायचं? एक काम करू आपण ना, उद्या जो आईस्क्रीम खायला, हा तवर गाडी पण नीट होईल. पण मला आजच खायची होती आईस्क्रीम. अहो मला पण तुमच्या बरोबर लई इच्छा आहे आईस्क्रीम खायची, माहितीये का? असं होतं चाटू चाटू. पण आता काय करणार बरं, हे असा घोटाळा झाला ना. हा पोरीशिवाय पोराला आणि चकण्याशिवाय दारूला मजाच नाही. पण हे बघा, तुम्ही काही काळजी नका करू. हा मी काय करीन, उद्या कोणाची गाडी आणीन पण तुम्हाला आईस्क्रीम खायलाच घेऊन जाईल. मस्त आईस्क्रीम खाऊ. हा
असा चोकोबार आणि बिकोबारा चोको चोको काय दिसतंय जमन ना? बरं बरं मग सारा मग उद्या चोकोबार. किती वारे हसल्या बरं. चला चला सारखं बरं गाडी वळून घेतो. मी ढकलू लागतो. अहो नको नको तुम्ही एक काम करा गाडीवर बसा 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 इकडे मी ढकलितो ना. चला जाम झाला एक हात टाका माझ्या साजणी मी तुझा झालो या तुझा दीवाना झालो दीवाना तुझा दीवाना झालो दीवाना तुझा दीवाना झालो दीवाना तुझा दीवाना झालो दीवाना बसलीस तू काळजा मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना. अय सचिनराव, आता म्हाताऱ्याच्या नाईटी मध्ये बी गापला चालू केला काय भेटे तो? हा काय करावं मग का करावं? म्हातारा कुरीच 90 हाणतंय आणि शेजाऱ्या पाजाऱ्यावर चढतंय आणि शेजारी पाजारी पुन्हा आमच्यावर चढतात. नाही नाही शेजारी तुझ्यावर चढतात ती मी बघायला आलो का? अरे कुत्र्या बांड्या, हा तू माझी आई निजवायला लागला की हिथून तिथून आई घाल्या फेस निघूस तर हाणायला लागला आमची तू. काय बोलतो ला का काका तू? मी आजपर्यंत कुणावर चढलोच नाही र, म्हणून तर गंगी सोबत सेटिंग लावून म्हणलं, पण तू तर काय लावी ना गेलास. अय आई घाल्या तुला जरा दम निघतो का रे कुत्र्या? हा लयच गरम गरम खायची सवय काय तुला हलकाटा? हा आता तिच्या मी घरी गेलो तर नाही का भानगड वाढायची अजून तिसरीच? जरा दमाने घे ना. अरे दम तर निघा नाही रे काका, नुसत्या उकळ्या फुटायला लागल्यात बघ. लय आई घाल्या उकळ्या बी नको फुटून देऊ, गडबडीत जाईन जळून आई घाले होईन खाकी. बर बर काका आमचं आम्ही बघू, जाळायचं का गार करायचं. म्हाताऱ्याला 90 द्यायला उशीर व्हायलाय, जातो मी. बरं बरं घाल बरं तुझी आई. पसाच्या तुला मी गुढी सांगतो बरं का, माझ्या जर नादाला लागला ना सुटी नाही आपल्या बस. हा चांगल्या चांगल्याची अशी आईने जिवलेली म्या. हो अय काका तू आडव्यात शिरू नको बर का, काय चुकलं असेल तर क्लिअर बोल, मी मोकळा नाही तुझं ऐकून घ्यायला. काय क्लिअर बोलायचं रे तुला आई घाल्या? हो पोलिसाच्या गाडीत तर तूच पिना घालतो की कुत्र्या, मला माहित नाही काय. अय अय काकाराव आतापर्यंत मी काहीच केलं नाही, तू फक्त गंगी सोबत सेटिंग तर नको लावू. पोलिसांच्या आधी तुझ्याच गाडीत पिना ठोकतो का नाही बघ, हे लक्षात राहू दे काक्या. आपलाच बन सोडल्याला आपल्याच गाडीत घुसन, मला नव्हतं कडे वाटलं. सचिनराव अरे मला बी काकाराव म्हणतात, नाही तुझी ऊसाची मधली कांडी ठेसली ना चांगली दगडानी, ज्या आल्या का बापाने आपल्याला फायदा केला नाही कुत्र्या. दादा कसं करायचं रे आता? पळून जाताना का आम्हाला विचारून गेलती का? आता लागलीच मला तोंड घेऊन विचारायला. कसं करू रे दादा आता? आमच्या आईला सगळ्या गावाने घोडं लावलं की इथं. काय चाललंय लंकेशराव, बरं आहे का? खरं काक्या लय दिवसानं आठवण आली. बरं आहे बाबा थोडं थोडं. अरे लंक्या कामाचं नुसतं या पै माझ्या माग, काय सांगू तुला, नुसती तकतगन वटवट आहे बरं, म्हणून तर आपल्या गाठी बिठी पडणार रे. बरं जाऊ दे काक्या, तुला सवयच आहे पहिल्यापासून कामापुरतच माणसाला चिटकायची. मी सांगतो ना माझं काम काम सांगायचं आलोय तुझ्यापाशी मी. पण तू एक सांग, तुम्ही दोघं थोबाट पाडून करा बसलात? हो काय नाही रे काक्या, घरचं थोडं असतं जरा चाललं चिल्लर. चिल्लर चाललं रे का ही गोष्ट? अरे तुझ्या घरी गेलतो, तुझी म्हाताऱ्याला का होचकली मला, जी नाही ती बोलली, कुठं खापला असन म्हणली रानात गेला असन, म्हणून तर तुझ्याकडे आलोय मी. काय सांगू काका तुला घरातलं वांग वाचलेलं
सगळी माय निजून टाकली, नुसता डोक्याला ताप झालाय बघ माझ्या. अरे डोक्याचा ताप कमी करायचं म्हणल्यावर जवळच्या माणसाला अडचणी सांगावं लागतात रे. अरे काक्या सांगायसारखं असलं तर सांगा वाटतं र. अय आई घाल्या लांकिया, तू आता मला परक समजायला लागला का रे? अरे कुत्रिया, विसरला काय तू? एकामेकाच्या लका चड्या घातल्यात की आपण? हा काय झालंय सांग, नाही तर एका भुकीतच नाक तुडून बघ तुझं. अरे काका तुला माहित नाही का, या सुनीला लाईनमॅन बरोबर आई घातलेली, पळून गेलेली. अरे देवाची शपथ नव्हतं का माहित मला, तू आता म्हणला म्हणून मला माहित झालंय र. ए काक्या, गावातलं कुत्रं मेलेलं आधी तुला माहित व्हायचं, तू लागला का मला शिकवायला? ए वाकडे तिकडे रान हाण नको, काय झालंय ते नीट सांग मला. ते आई घाल्यानी दिलं का ह्याला सोडून? हा किती दिवस होती दोघं संग, सांग मला तो. थोबाडवर करून गेलतीस ना पळून, सांग ना त्या काकाला आता तिकडे काय आई घातली ती. अय सोनाबाई, अगं सांग ना त्या आई घाल्यानी काय केलं तुझ्या सोबत? आहो त्या कुत्र्याला ना असा पालता घालून कथा कथा तुडवतो, तू नुसतं बघत राहा. अहो काका लय भांडणं झाली आमची, गेलाय कुठं काय की राग राग निघून. त्या आई घाल्याने तुला हाणलं फिनलं काय? हा खरं सांग मला तू. तेव कशाला आई घाला हान पहिला, हिनंच आईनी जीवली त्याची, डोक्यात कळशी घालू घालू सारा रक्ता बोंबाळ केला त्याला. लंक्या, तुझी बहीण न सेम तुझ्या आईवर गेली बघ. तुझी आई ना तुझ्या बापाला अशीच हाणायची र. वाटी म्हणत नव्हती, बहुन म्हणत नव्हती, चमच्या म्हणत नव्हती, काय जी हाताला येईन तीच हाणायची तुझ्या बापाला. अरे ती गाहरी तर नुसत्या अशा तापट्या करून ठेवल्यात बाटा, लय अवघड आहे. ए काक्या, तू नको आमचं महाभारत काढू, तू कुठल्या कामाला ती सांग. ए लंकेश्वर, माझं तुझ्याकडे काय काम असणार आहे रे? 1-2 दिवस मला गाडी दे ना बाबा. हो अरे काक्या, गाडी द्यायला काय नाही र, पुढचं टायर सारं गोटा झाले, नसल्याला कुठं वाढायचं अजून, आधीच तर मी तंगीत आहे. तू काय ह्याला टायराचं टेन्शन घेतो रे? अरे चरी चरी टायर टाकून जातो मी फिराय, मग तर बास का? हो काका, चावी देतो तुला, चारीच्या चारी टायर टाक, नाहीतर लावताना आमच्या आईला घोडा इथून तिथून पुन्हा, आमच्या आधीच फाटलेला आहे. दरी चावी दे. धन्यवाद आहे मित्रा, आता ऐकायला प्रेमराव देत जा. हो बरं जाऊ का मी आता, गडबड आहे रे मला. हा हा, तुझं काम भागलं म्हणल्यावर तुला आता गडबड होणारच ना, आमच्यावर कशाला लक्ष राहील तुझं? ए आई घाल्या कुत्रिया, तुझा जेव्हा हात मोडला होता ना तेव्हा मुत्तानी कोण दरीत होता रे? बरे विसरला काय तू? अरे आई घाल्या का फुकाट धरीत होता का? आमच्या आईने दिली तुला वाह्या पुस्तकं पुरविली की. अरे आपलं मित्र प्रेम होतं रे म्हणून तर घेत होतो. बरं बरं जा, तुझ्यावर माझा जास्त उपकार आहेत, मला नको शिकवू तू. काय खेकड्याचा उपकार केला तर तो? हो सांग ना मला, तू हा गाय गेल्यावर लका वरून ढुंगणावर पाणी ओतलं की मी तुझ्या? हा काय विसरला ती बी? तू का ते जातो का नाही रे? जातो जातो जातो, दगड टाका आई घाल तुझी खाली, टाक दगड. दगड हाणतो म्हणजे यायला दोस्त आहे म्हणून ग बसलो मी आता. आई घाल्या तुला बी, आता तुला दाखवलं असतं माझा बी हावाडा. जा जा, इथं घरचा काय ताप कमी आहे आम्हाला, बाहेरच्या खादरावळी यायला लागले अजून इकडं. सोने, कशी काशी करायची? घरात तर म्हातारी तुला घेत नाही, तुझ्या नादाने मला हाकालून देईन. दाद्या, त्या नासक्याची मी थोडी वाट बघते अजून, आलं तर आलं ना तर तहाच उडत गेला. मला काय कर, आपल्या मावशीकडे सोड. बरं बरं चल, तुला त्या मावशीच्या घरी नेऊन पोच करतो, चल. चल.